मेळघाटातील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागातून लॉकडाऊन सुरू असताना अवैधरित्या गोवंशाची तस्करी वन्यजीव वन विभागाच्या आशीर्वादाने होत असल्याची चर्चा या परिसरात आहे। सातपुड्यातील घनदाट जंगलातून अकोटधारणी हा 45 किलोमीटरचा मार्ग व्याघ्र प्रकल्पात येत असून या मार्गावर 3 चेक पोस्ट असताना अति सुरक्षित भागातून अवैधरित्या गोवंश तस्करी होत आहे। देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असताना अति आवश्यक सेवा वगळता वाहतुकीला परवानगी नाही। तसेच लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व प्रकारची विनापरवाना वाहतूक बंद आहे। अकोट परिसरात मध्य प्रदेशमधून कत्तलीकरिता मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत आहे। या गोवंशांना अत्यंत निर्दयीपणे कोंबून शेकडो किलोमीटर प्रवास करून पोपटखेड तपासणी नाक्यानजीक असलेल्या बफर झोन मधील पीर बाबाजवळ उतरून पायदळ चोर वाटेने अवैधरित्या अकोट परिसरात दाखल केले जात आहे। यासाठी अकोलखेड भागातील मोठी टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे। वनजीव वन विभागाची संशयास्पद भूमिका बफर झोन म्हणून घोषित केलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजुरांच्या गायी वासरे बफर झोन मध्ये प्रवेश केल्यास त्यांच्या जप्तीची कारवाई केली जाते। तर दुसरीकडे अवैध गोवंश तस्करीला अशा प्रकारचे अभय असल्याने वन विभागाची भूमिका संशयास्पद आल्याचे दिसून येत आहे। अशा गोवंश तस्करीपासून अति सुरक्षित जंगलातील वन्यजीवांना साथीच्या आजाराचा धोका निर्माण झाला असल्याने वन्यजीव वन विभाग यावर पुढे काय कारवाई करतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट।